नमस्कार मित्रांनो, तर हा बँक निफ्टीचा चार्ट आहे। आता 3 दिवस सलग सुट्ट्या आहेत, म्हणजे डायरेक्ट आता मंगळवारी मार्केट आहे। तर आपण पहिल्यांदा डेली टाइम फ्रेमवर येऊया। डेली टाइम फ्रेमवर आपल्याला समजेल की आपल्याला कुठं सपोर्ट आहे आणि कुठून मार्केट रिव्हर्स फिरत आहे कंटिन्यूअस। हे आपले एसएमसी लेवल्स आहेत। आपण जे एसएमसी लेवल काढले ते आपण जर डेली टाइम फ्रेममध्ये जर ट्रेडिंग करत असेल तर आपण फ्युचरमध्येच ट्रेडिंग केली पाहिजे। हा आपल्याला एक बेस्ट ऑप्शन आहे। कारण का तर ऑप्शन्समध्ये आपल्याला मार्केट जर सस्टेन राहिलं एका साईड तर भरपूर प्रीमियम डीके व्हायचे चान्सेस आहेत। म्हणून आपण जे लेवल सांगतो त्या पूर्ण फक्त इंट्राडेच्या दृष्टिकोनातून सांगत असतो। तर बघूया आता 15 मिनिट टाइम फ्रेमवर येऊया आपण। तर 15 मिनिट टाइम फ्रेमवर बँक निफ्टीने आज क्लोजिंग दिली आहे 46,863। तर एसएमसी लेवल मध्येच क्लोजिंग दिली आहे। आपण जे एसएमसी लेवल हे करतो तर ड्रॉ करतो, त्याचा एक उद्देश असतो की मार्केट ज्या लेवल्स आहेत आपण एक तर सपोर्ट रेजिस्टन्सवर ट्रेडिंग करतो किंवा प्राइस ऍक्शनवर, आणि एसएमसी प्लस प्राइस ऍक्शन आपण दोन्ही जर यूज केलं तर आपल्याला बेस्ट एंट्री सापडतात। तर उद्यासाठी महत्त्वाचे लेवल जर मार्केट गॅप अप ओपन झालं तर 46,975च्या आसपास ओपन होऊ शकतं, आणि जर गॅप डाऊन ओपन झालं तर 46,722च्या आसपास ओपन होऊ शकतं। जर समजा मार्केट अपसाइडला जायला लागलं तर 47,000 ही महत्वाची क्रुशियल लेवल असणार, कारण भरपूर वेळा तिथून टच करून मार्केट डाऊन साइडला आलेलं आहे। तर बघूया अपसाइड साठी आपल्याला टार्गेट आहे 47,085, त्याच्यानंतर नेक्स्ट टार्गेट आहे 47,202 आणि 47,337, आणि डाऊन साइडला यायचं म्हणलं तर सगळ्यात पहिल्यांदा 46,822, आणि लास्ट टाइम आपण बघतोय 2 दिवस झालं बघतोय की एकाच लेवल पासून मार्केट सस्टेन होऊन परत रिटर्न येते, म्हणजे 46,563। त्यामुळे ती लेवल आपल्याला सगळ्यात महत्वाची आहे। तर मग 46,681 हे आपलं पहिलं टार्गेट असणार आहे, आणि दुसरं टार्गेट असणार आहे 46,563, आणि तिसरं टार्गेट असणार आहे 46,357। तर बघूया आपण आता निफ्टीमध्ये काय होऊ शकतं। तर पहिल्यांदा आपण डेली टाइम फ्रेमवरच येऊया परत। डेली टाइम फ्रेम मध्ये आपण एक पॅरलल चॅनल होता, त्या चॅनलला टच करूनच परत एकदा रिव्हर्स मार्केट आलेला आहे। तुम्ही बघत असाल समोर, तर त्याची लेवल होती 22,186। तर लॉंग टार्गेट साठी आता तुम्ही जर ही ब्रेक केली तर अपसाइड साठी आपल्याला पहिले टार्गेट असणार आहे 22,368 अपसाइड। लॉंग टर्मचं सांगतोय आम्ही। तर आता 15 मिनिटच्या ह्याच्या येऊया। 15 मिनिटच्या ह्याच्यावर आपल्याला डायरेक्ट दिसत आहे की तुमची जी ट्रेंड लाईन होती, वन डेची ट्रेंड लाईन जी पॅरलल चॅनल बनवलं तिथूनच रिव्हर्स फिरले आणि एसएमसी लेवल पाशी क्लोज झालेला आहे। तर निफ्टीचा क्लोज आहे 22,096। तर आपल्याला सगळ्यात महत्वाची हीच लेवल आहे 22,200। त्याच्यावरती जर क्लोजिंग मिळाली तर आपण अपसाइड साठी टार्गेट देऊ शकतो, म्हणजे ते टार्गेट म्हणजे 22,503, त्याच्यानंतर 22,551 म्हणजे ऑल टाइम 22,519 म्हणजे ऑल टाइम हाय मार्केट टच करू शकतं। आणि जर डाऊन साइड परत तिथूनच एक रिजेक्शन भेटलं तर परत एकदा 22,063 पासून एक सपोर्ट घेऊन परत वरती जाऊ शकतं, आणि डाऊन साइड साठी टार्गेट असणार आहेत 21,974 आणि 21,887 असे टार्गेट असणार। तर सगळ्यांनी महत्वाचं एक तुम्ही लक्षात घ्या की आपल्याला लॉंग ट्रेड घ्यायचा आहे की तुम्हाला ऑप्शन मध्ये ट्रेडिंग करायचं असेल तर शॉर्ट टर्म मध्ये म्हणजे इंट्राडेचा विचार करायचा आहे। ही पहिल्यांदा तुम्ही कन्सेप्ट क्लिअर करून घ्या, आणि सगळ्यांनी सेफ ट्रेडिंग करा आणि भरपूर प्रॉफिट कमवा। थँक्यू।